राष्ट्रीय उत्पन्न हा पॉईंट पाहतोय आपण, राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न हा मॅक्रो इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. देशात प्रोड्यूस झालेल्या वस्तू व सेवांचे एका वर्षातील मूल्य, वस्तू व सेवांचे एका वर्षातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. देशात प्रोड्यूस झालेल्या वस्तू व सेवांचे एका वर्षातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. 1955मध्ये 1955 पासून CSO राष्ट्रीय उत्पन्न मोजते. CSO 1955 पासून मोजते. 1954ला स्थापन करण्याची शिफारस केली ती राष्ट्रीय उत्पन्न समितीने. प्रोफेसर मार्शलच्या नुसार मृत व अमृत वस्तूंचे प्रोडक्शन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. मृत व अमृत हा कोण आहे? मार्शल. पिगू काय म्हणलाय? पैशाची मोजमाप करता येते ते, पैशात ज्याला मोजता येतं ते पिगू. आणि फिशर काय म्हणलाय? प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरला जाणारा पार्ट, प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरला जाणारा पार्ट हे कोणी म्हणले? फिशरने. राष्ट्रीय उत्पन्नाचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. मॅक्रो इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे, फ्लोविंग नेचर आहे, प्रवाही नेचर आहे त्याचं, पैशातच मोजलं जाते, फक्त अंतिम वस्तूंचं मोजलं जातं, फक्त अंतिम वस्तूंचं मोजलं जातं, कच्चा माल वगैरे मोजला जात नाही, फक्त निव्वळ मूल्य काढले जाते, नेट मूल्य काढलं जातं. निव्वळ विदेशी उत्पन्न पण असतं याच्यामध्ये, निव्वळ विदेशी उत्पन्न पण याच्यामध्ये असतं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. ठीक आहे. वित्तीय वर्षाचा बद्दल बघितलं तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे वित्तीय वर्ष आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च हे काय? वित्तीय वर्ष आहे. चक्रीय प्रवाह, अर्थव्यवस्थेमध्ये कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था यांच्यामध्ये प्रचक्रीय प्रवाह असतो. तर उत्पादन संस्था, उत्पादन करणाऱ्या संस्था ह्या कुटुंब संस्थेला खंड वेतन व्याज नफा देतात. खंड वेतन व्याज नफा उत्पादन संस्था कुटुंब संस्थेला देतात. तर कुटुंब संस्था उत्पादन संस्थेला वस्तूची किंमत देतं, वस्तूची किंमत दिली जाते. कुटुंब संस्था वस्तूचा वापर करणारी आहे, विकत घेणारी आहे, तर उत्पादन संस्था वस्तूचे उत्पादक आहेत. आता इथं काही बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत त्या पाहिजेत. इथं निवासी म्हणजे काय बघा. इंडियामध्ये राहणारे निवासी म्हणजे राहणारे सर्वजण, भारतीय प्लस परकीय, ज्यांचे भारतात आर्थिक संबंध आहेत त्याला म्हणतो निवासी. भारतात राहणारे म्हणजे हे जे भारताचा एरिया आहे याच्यामध्ये राहणारे भारतीय प्लस परकीय याला म्हणतो निवासी. आता बेसिक कॉन्सेप्टमध्ये बघा. ग्रॉस म्हणजे काय? ग्रॉस घसारा वजा केलेला नसतो, घसारा म्हणजे डिप्रिशिएशन. नेट म्हणजे काय? ग्रॉस मायनस घसारा, ग्रॉस मायनस घसारा म्हणजे नेट. मार्केट प्राईस, ज्या किमतीला विकत घेतो ते त्याला म्हणतो मार्केट प्राईस MP, विकत घेतो ते. फॅक्टर कॉस्ट, प्रोडक्ट बनवण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक घटकाला लागणारी किंमत, प्रोडक्ट बनवण्यासाठी लागणारी किंमत. फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू मार्केट प्राईस प्लस अनुदान वजा इनडायरेक्ट टॅक्स, वजा इनडायरेक्ट टॅक्स. फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू मार्केट प्राईस प्लस अनुदान मायनस इनडायरेक्ट टॅक्स. फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू फॅक्टर प्राईस इज इक्वल टू मार्केट प्राईस प्लस अनुदान मायनस इनडायरेक्ट टॅक्स होय. ठीक आहे. फॅक्टर कॉस्टमध्ये काय येते? भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता येतं. GDP दोन प्रकारचं आहे, मार्केट प्राईसला, फॅक्टर कॉस्टला. मार्केट प्राईसला मोजलेल्या GDPला म्हणतो आपण GDP MP, बाजार भावाला मोजला जाणारा आणि मूल्यवर्धित असते. फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय? GDP MP प्लस अनुदान मायनस इनडायरेक्ट टॅक्स. व्हॅल्यू ॲडेड, मूल्यवर्धित म्हणजे काय असतं? व्हॅल्यू ॲडेड, दिलेले पैसे मायनस झालेला खर्च म्हणजे वरचा फायदा जो येते. GDPमधून घसारा जर वजा केला, GDPमधून जर काय वजा केला? घसारा वजा केला तर भेटतं GNP. ठीक आहे. सॉरी GDP नाही, GNP सॉरी NDP भेटतं, NDP सॉरी नेट नाही, NDP भेटतं, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. नेट NDP इज इक्वल टू मार्केट प्राईस GDP सॉरी NDP मार्केट प्राईस इज इक्वल टू GDP MP मायनस घसारा. फॅक्टर कॉस्टमध्ये पण NDP MP प्लस अनुदान मायनस इनडायरेक्ट टॅक्स. मार्केट प्राईस काढायचं, फॅक्टर कॉस्ट काढायची म्हणतं तर काय? मार्केट प्राईस प्लस अनुदान मायनस इनडायरेक्ट टॅक्स. आता GDP म्हणजे काय? GDP डोमेस्टिक म्हणजे काय? देशात उत्पन्न, देशातील राहणाऱ्या लोकांनी, देशातील निवासींचं उत्पन्न आहे. खाजगी उपभोग खर्च आहे, डोमेस्टिक खाजगी गुंतवणूक आहे, सरकारी गुंतवणूक आहे, निव्वळ विदेशी उत्पन्न आहे, इनडायरेक्ट टॅक्स मायनस अनुदान आहे, परकीय लोकांचं निवासी उत्पन्न पण आहे, परकीय लोकांचे निवासी उत्पन्न पण आहे, परकीय लोकांचे
परकीय लोकांचे कोणते आहेत? निवासी लोकांचे उत्पन्न. ठीक आहे. नंतर नॅशनल प्रोडक्ट. नॅशनल याच्यामध्ये निवासींनी मिळवलेलं उत्पन्न किंवा फक्त नागरिकांनी मिळवलेलं उत्पन्न. नॅशनल म्हणलं की नागरिक, भारतीय नागरिकांनी. याच्यात डोमेस्टिक प्रोडक्ट प्लस गैरनिवासींचे उत्पन्न प्लस परदेशी निवासी उत्पन्न, परदेशी निवासी उत्पन्न ॲड केलं जातं. परदेशी निवासी उत्पन्न ॲड केलं जातं. GNP म्हणजे काय? ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. परदेशातील मिळवलेलं घटक उत्पन्न म्हणजे भारतीय नागरिकांनी जे जे मिळवलेलं उत्पन्न आहे ते, आणि त्यातून गैरनिवासींचे उत्पन्न आपण काय करतो? वजा करतो. ठीक आहे. डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये डोमेस्टिक म्हणलं की निवासी प्लस गैरनिवासी येतं. निवासी प्लस गैरनिवासी म्हणजे भारतात राहणारे भारतीयांचं डोमेस्टिक. निवासी प्लस गैरनिवासी, सॉरी गैरनिवासी नसतं त्याच्यात, नाही का? फक्त निवासी येतात डोमेस्टिकमध्ये. जर म्हणलं नॅशनलमध्ये म्हटलं तर फक्त भारतीयांचं उत्पन्न आहे. नॅशनल प्रोडक्ट, डोमेस्टिक प्रोडक्ट. गैरनिवासी म्हणजे काय? भारतात न राहणारे भारतीय. अनिवासी म्हणलं तरी चालते. गैरनिवासी म्हणजेच काय? अनिवासी. मग महत्त्वाचा डिफरन्स काय आहे इथं? महत्त्वाचा डिफरन्स हा आहे की GDP मध्ये काय फरक आहे, GNP मध्ये काय फरक आहे. तर लक्षात ठेवायचं, GDP आणि GNP मध्ये, एक सेकंड, GDP म्हणलं तर देशाच्या आत नागरिक प्लस परकीयांचं उत्पन्न. नागरिक प्लस परकीयांचं उत्पन्न. आणि दुसरं आहे GNP म्हणलं. GNP तर लक्षात ठेवायचे, GNP म्हणलं तर नागरिकांचं उत्पन्न. मग ते नागरिक आतमध्ये देशात असू द्या प्लस देशाबाहेर असू द्या. ठीक आहे. नंतर आहे नॅशनल इन्कम म्हणजे काय? नॅशनल इन्कम म्हणजे GDP MP प्लस अनुदानं प्लस परकीय प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. थोडक्यात नॅशनल इन्कम म्हणजे काय आहे? GNP-FC म्हणजे नॅशनल इन्कम होय. GNP-FC म्हणजे नॅशनल इन्कम होय. नॅशनल इन्कम म्हणजे काय? GNP-FC. फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू मार्केट प्राईस प्लस अनुदाने मायनस इनडायरेक्ट टॅक्स. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमाप पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या 3 पद्धती आहेत. उत्पादन, उत्पन्न, खर्च पद्धत. उत्पादन, उत्पन्न, खर्च पद्धत. उत्पादन पद्धतीमध्ये जर विचार केला तर यालाच मालसाठा पद्धत असे म्हणतात. मालसाठा पद्धत असे म्हणतात. व्हॅल्यू ॲडेडच्या आधारावरती असते. दुहेरी गणना टाळण्यासाठी वापरतात. एका वर्षातील अंतिम वस्तू व सेवांच्या प्रोडक्शनची मार्केट प्राईस. उत्पादन म्हणजे काय? प्रोडक्शनची मार्केट प्राईस असते. निर्यात प्लस आयात पण असते. हे कृषी क्षेत्रात वापरतात. उत्पादन पद्धत कुठल्या क्षेत्रात वापरतात? उत्पादन पद्धत कृषी क्षेत्रासाठी वापरतात. ठीक आहे. नंतर हे मार्केट प्राईजला मोजलं जातं. उत्पादन पद्धत कोणत्या आहे? कोणती मार्केट प्राईजला मोजले जाते? इन्कम पद्धत. इन्कम फॅक्टर कॉस्टला आहे. इन्कम पद्धत कुठं? फॅक्टर कॉस्टला उत्पन्न पद्धती. उत्पन्न पद्धत फॅक्टर कॉस्ट. उत्पन्न फॅक्टर. घटक उत्पन्न मोजलं जातं. सेवा उद्योग क्षेत्रासाठी. सेवा आणि उद्योग क्षेत्रासाठी कोणती आहे? इन्कम. इन्कम कुठे आहे? सेवा उद्योगसाठी इन्कम आहे. ठीक आहे. घटक मोबदल्याची बेरीज केली जाते. प्रत्यक्ष टॅक्सचा महसूल काढला जातो. ठीक आहे. डायरेक्ट टॅक्सचा महसूल काढला जातो. नंतर एक खर्च पद्धत. खर्च पद्धतीचा विचार केला, एकूण खर्चाचे मोजमाप केलं जातं. उपभोगावरील वर गुंतवणुकीवर खर्चाची बेरीज केली जाते. उपभोग प्लस गुंतवणूक खर्चांची बेरीज. गुंतवणूक खर्चाची बेरीज केली जाते. खर्चाची काय केली जाते? बेरीज केली जाते. देशातील ग्रॉस व्हॅल्यू, परदेशातील नेट व्हॅल्यू. ग्रॉसमध्ये कोण आहे? बांधकाम आणि ग्रामीण बांधकामला खर्च पद्धत आहे, तर शहरीला वस्तू प्रवाह पद्धत आहे. शहरीसाठी कोणती पद्धत आहे? वस्तू प्रवाह पद्धत.
आणि फॉर्म्युला काय आहे, दोन फॉर्म्युले आहेत. जी डी पी म्हणजे काय आहे, C+I+G प्लस एक्स मायनस एम. आणि GNP म्हणजे काय येतं, C+I+G प्लस एक्स मायनस एम प्लस आर मायनस पी. देशातील नागरिकांनी परकीय वस्तूवरील खर्च, नागरिकांचा परकीय वस्तूवरती, आणि इथं मायनस काय, परदेशातील नागरिकांनी देशी वस्तूंवर खर्च. उलट आहे, देशातील नागरिक परकीय वस्तू, परकीय नागरिक देशातील वस्तू असं. राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमापीच्या पद्धती. स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वात पहिल्यांदा कोण आलं, दादाभाई नौरोजी 1867-68 मध्ये, विल्यम डिग्बी 1897 मध्ये, फिंडले शिरास 1911 मध्ये, VK आर्वी राव 1925 मध्ये, RC देसाई 1931 मध्ये, 30-31 मध्ये, वाडिया जोशी 1913-14 मध्ये. मग इथं आधी फिंडले शिरास नंतर कोण आहे, वाडिया जोशी, वाजो 1913-14. आणि स्वातंत्र्यानंतर एक समिती आली, त्या समितीचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती. राष्ट्रीय उत्पन्न समिती हिची स्थापना 4 ऑगस्ट 1949 झाली. स्थापना कधी झाली, 4 ऑगस्ट 1949. IMP 1949 स्थापन. अध्यक्ष PC महालनोबिस. गाडगे आणि VK आर्वी राव सदस्य होते. याच्यानुसार काय सांगितलं, 1950-51 कृषी 50% आहे, खाणकाम उत्पादन हस्तव्यवसाय 1/6 वाटा आहे, वाहतूक दळणवळण वाणिज्य 1/6 वाटा आहे. 1/6 म्हणजे किती येतं, 1/6 म्हणजे जवळजवळ 16-17% आसपास येतं. सेवा क्षेत्राचा वाटा 1/3 आहे. निव्वळ देशांतर्गत उत्पन्नाचा शासकीय क्षेत्र वाटा 7.6%. आता यांच्यानुसार काय काय सांगितलेलं आहे ते बघा. दादाभाई नौरोजींनी 1867-68 उत्पादन मोजलं. 340 कोटी हे दरोडे राष्ट्रीय उत्पन्न आहे असं त्यांनी सांगितलं. आणि 20 रुपये हे दरोडे उत्पन्न आहे, दऊ. आणि अर्थव्यवस्थेचे 2 भाग केले, कृषी व गैरकृषी. ही वैज्ञानिक पद्धत आहे. नंतर 2 नंबरला जे सायंटिस्ट आले त्यांचं नाव आहे विल्यम डिग्बी. 1897-98 390 कोटी उत्पन्न आहे असं सांगितलं. 17 रुपये दरोडे उत्पन्न सांगितलं. 17 रुपये कुणी सांगितलं, विल्यम डिग्बी यांनी. नंतर आहे फिंडले शिरास 1911 मध्ये 1942 कोटी संपत्ती आहे, 80 रुपये सांगितलं. फिंडले शिरास 80 रुपये. वाडिया जोशी 13-14 मोजलं. 1067 कोटी रुपये प्रॉपर्टी भारताची आहे असं सांगितलं. 44 रुपये दरोडे उत्पन्न सांगितलं. किती, 44 रुपये दरोडे उत्पन्न सांगितलं. कोणी, वाजो. फिंडले शिरास 80 रुपये, डिग्बी 17 रुपये, दादाभाई नौरोजी 20 रुपये, VK आर्वी राव 1925 ते 29 2301 कोटी संपत्ती आहे सांगितलं राष्ट्राची. आणि 76 ते 78 रुपये सांगितलं. 76 ते 78 रुपये दरोडे उत्पन्न आहे असं बोलले. नंतर हे सेन्सस ऑफ आउटपुट आणि सेन्सस ऑफ इन्कम आणि राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हटलं जातं कुणाला, VK आर्वी राव यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हटलं जातं. कुणाला, VK आर्वी राव यांना. नंतर RC देसाई 1930-31 आले. 2809 कोटी रुपये, 72 रुपये दरोडे उत्पन्न सांगितलं. नंतर राष्ट्रीय उत्पन्न समिती 1951 ते 54. 51ला पहिला अहवाल, 54ला शेवटचा अहवाल. 86-50 कोटी राष्ट्रीय उत्पन्न आहे. 246.9 रुपये राष्ट्रीय उत्पन्न दरोडे उत्पन्न. CSO स्थापन करण्याची शिफारस केली. CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. CSO म्हणजे कोण, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. 1954 मध्ये स्थापना झाली. 1954ला CSO स्थापन झालेली आहे, बरोबर आहे. 1955 एप्रिल 1955 तिचं कामाला सुरुवात झाली होती. उत्पादन आणि उत्पन्न पद्धतीचा वापर करून तिने राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं आहे. 1951ची CSI याच्यामध्ये विलीन केलेली आहे. दिल्लीमध्ये हेडक्वार्टर आहे. नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक नावाने उत्पन्न आकडे प्रसिद्ध करते. नॅशनल अकाउंट स्टॅटिस्टिक्स नावाने प्रसिद्ध करतं. औद्योगिक विंग कुठे आहे, कोलकात्याला आहे. कोलकात्याला आहे. यात नॅशनल इन्कम, ॲन्युअल औद्योगिक संरक्षण, औद्योगिक उत्पादन निर्देशांक, IIP,
CPI ग्राहक किंमत निर्देशांकन आर्थिक व सामाजिक सांख्यिकी देतं. नंतर आहे NSSO नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस 1950च्या NSSचं कन्व्हर्जन 1970मध्ये NSSOमध्ये केलं. सर्वेक्षण घरगुती सर्वेक्षण, उपक्रम सर्वेक्षण, ग्राम सुविधा, भूमी. घर, उपक्रम, ग्राम, भूमी आणि घरगुती सर्वेक्षण 5 वर्षांनी करते. विभाग NSSOचे महत्त्वाचे 4 विभाग आहेत. सर्वे अँड डिझाईन इन कोलकाताला आहे, फील्ड फरीदाबादला आहे, डाटा प्रोसेसिंग कोलकाताला आहे, समन्वय दिल्लीला आहे. समन्वय व प्रकाशन विभाग कुठे आहे? दिल्लीला आहे. राऊंडमध्ये सर्वेक्षण होतं. द्वैवार्षिक जर्नल प्रकाशित करतं NSSO करत होतं. NSSO आणि CSSO यांचं विलिनीकरण 2019ला NSOमध्ये झालं. 2019ला कोणी केलं आहे? रंगराजन यांच्या समितीच्या शिफारसीवरून. रंगराजन समितीच्या शिफारसीवरून एकत्रित झालेले. नॅशनल स्टॅटिस्टिक कमिशन NSC अध्यक्ष C रंगराजन आहेत. जानेवारी 2000मध्ये ते हे केलेले आहेत, स्थापन झालेली. 2000मध्ये कोण झालेली? NSC झालेली स्थापन. कमिशन 2001ला अहवाल दिलेला आहे. परमनंट NSC 12 जुलै 2006ला स्थापन झालेली आहे. 12 जुलै 2006ला स्थापन झालेली आहे परमनंट NSC. 12 जुलै 2006. अध्यक्ष तेंडुलकर साहेब होते. पार्ट टाईम अध्यक्ष असेल. 55 वर्ष त्यांचं वयाची, कमीत कमी 55 असावं, 70पर्यंत 3 वर्ष. 55, 70, 3. राधा विनोद बर्मन 2016पासून आहेत. ठीक आहे. आणि नंतर त्यांच्यानंतर कोणाला? प्रणव सेन आलेला आहे. नॅशनल स्टॅटिस्टिक कमिशन. आता लेटेस्ट कोण आहे पाहू. हां, आता चालू 2022पासून कोण आहे? तर राजीव करंदीकर हे आहेत. राजीव करंदीकर हे कोण आहेत? NSCचे चेअरमन आहेत. नंतर इंडियन इकॉनॉमीचे उपक्षेत्र. इंडियन इकॉनॉमीचे उपक्षेत्र कोणते? आता याच्यावरती पेपरला प्रश्न असतो. इंडियन इकॉनॉमीचे उपक्षेत्र किती आहेत? 9 गटात विभाजन केलेले आहे. किती गटात? 9 गटात. मेन गट किती आहेत? 3. पहिला क्षेत्र जे प्राथमिक त्यालाच म्हणतो कृषी, वने, मत्स्य व्यवसाय. कृषी, वने आणि मत्स्य व्यवसाय हे कोण आहेत? प्राथमिक पहिलं क्षेत्र आहे. दुसरं आहे उद्योग क्षेत्र. उद्योगामध्ये पण 4 गोष्टी आहेत. खाणकाम, कारखानदारी, वीज, गॅस आणि बांधकाम. खाणकाम, बांधकाम, वीज, गॅस आणि कारखानदारी. नंतर तिसरं एक सेवा क्षेत्र. व्यापार, हॉटेल, संचार, वाहतूक, साठवणूक, रेस्टॉरंट्स, वित्तपुरवठा, सामुदायिक, समाज व वैयक्तिक सेवा. 3 आहेत उपक्षेत्र. कृषी, उद्योग आणि सेवा. मार्केट प्राईसचा GDP. मार्केट प्राईसचा GDP लाच म्हणतो नॉमिनल GDP. उत्पन्न वाढले की GDP वाढतो, उत्पन्न कमी झालं की GDP. उत्पन्न वाढले की बी वाढतो, किंमती वाढल्या तरी GDP वाढतो. आभासी असतो. आणि याच्यातून जर ह्या ज्या किमती वाढलेल्या किमती वगैरे हे केलं तर रिअल GDP वाढतो. स्थिर प्राईजला मोजलेला जो असतो त्याला म्हणतो रिअल. मार्केट प्राईजला जो मोजतो त्याला म्हणतो नॉमिनल, आभासी असतोय. आणि कॉन्स्टंट प्राईजला जो मोजला जातो त्याला म्हणतो रिअल GDP. कोणता GDP? रिअल GDP. जे कॉन्स्टंट प्राईजला मोजतात त्याला म्हणतात रिअल GDP. आधारभूत वर्षांची किमतीवरून स्थिर किंमत काढली जाते. आधारभूत वर्षांच्या किमतीवरून स्थिर किंमत काढली जाते. नंतर किंमत निर्देशांक 100 असतो. आधारभूत वर्षाचा किंमत निर्देशांक किती असतो? 100 असतो. CSOने आधारभूत वर्ष दिलेले आहेत डिफरंट. आत्तापर्यंत 8 दिलेले आहेत आणि आत्ता 9 दिलेले 2022-23 विश्वनाथ गोल्डर समितीनुसार. पहिलं होतं 48-49 1956ला आकडेवारी आली. 1960-61 67ला आकडेवारी आलेली आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेचे 3 क्षेत्रे आणि 13 उपक्षेत्र सांगितले. 3-13 लावले. 60-61ला 3-13. तिसरं आहे 70-71 48-49 60-61 70-71 80-81 93-94 99-2000 4-5 11-12 आणि 22-23 4-5चं जे त्यांनी 2010ला आकडेवारी दिली त्याला म्हणतो अभिजित सेनगुप्ता. नंतर K सुंदरम आणि आता विश्वनाथ गोल्डर. नंतर आहे GDP डिफ्लॅटर. नॉमिनल अपॉन रिअल. नॉमिनल GDP अपॉन रिअल GDP N/R म्हणजे GDP डिफ्लेटर. रिअल GDP हा खाली आहे, लक्षात ठेवायचं. नंतर किंमत वाढ व घट मोजली जाते GDP डिफ्लेटरमधून. आधारभूत वर्षाचा डिफ्लेटर 1 असतो. भारताचा GDP हेडलाईन GDP यालाच GDP-FC असतो. पण 2015 GDP ॲट CP कॉन्स्टंट मार्केट प्राईस मोजला जातो. CP म्हटलं तरी चालते.
फॅक्टर कॉस्टवरनं मार्केट प्राईस, कॉन्स्टंट मार्केट प्राईसला मोजवतो. GVA मोजण्यास बेसिक प्राईस स्वीकारली आहे. मूलभूत किंमत म्हणजे बेसिक प्राईस म्हणजे काय आहे, प्रोडक्शन टॅक्स आणि सबसिडीज असतात याच्यामध्ये. उत्पाद कर आणि प्रोडक्ट टॅक्स नसतात. उत्पाद कर नसतो, प्रोडक्ट टॅक्स नसतो. मूलभूत किंमतमध्ये म्हणजे बेसिक प्राईजमध्ये कोण नसतं तर प्रोडक्ट टॅक्स नसतो. प्रोडक्ट टॅक्स नसतो, लक्षात ठेवायचं, प्रोडक्ट टॅक्स नसतो. ठीक आहे. GDP मधील वाटा वगैरे. पण नेक्स्ट पॉईंट आहे परचेसिंग पॉवर पॅरिटी. $1 किमतीच्या आत येणाऱ्या सेवा तेवढ्याच सेवेसाठी लागणारे भारतीय रुपये यांचं कम्पॅरिझन. म्हणजे तिथं अमेरिकेत जे $1 जे येते ते इथं आपल्याला 87 रुपयाला येते. त्याचा अर्थ आहे इनडायरेक्टली $1 इंटू USA किंमत निर्देशांक इंटू ₹1 इंटू इंडिया किंमत निर्देशांक. हरित GDPची टर्म 2006 पासून बोलण्यात आलेली आहे. पर्यावरणाची हानी वगळून असलेला GDP आहे. रेग्युलर GDP मायनस पर्यावरण हानी केली जाते. रेग्युलर GDP मायनस पर्यावरण हानी. मंत्री जयराम रमेश होते. 2006 पासून चीनमध्ये सुरुवात झाली पण बंद पण केले. 2013 पार्थ दासगुप्ता शिफारस केलेल्या 4 ऑगस्ट 2011 नेमला होता पार्थ दासगुप्ता समिती आणि एप्रिल 2013 त्यांनी शिफारस केली. अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण केलेले आहे GNI वरती. तो पॉईंट एकदा पाहून घ्यायचा आहे. तो पॉईंट काय बघा अर्थव्यवस्थेच्या वर्गीकरणाचा. हां, इथं सांगितलेलं आहे इन्कम क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे. हां, क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे. पहिला येतो आहे लो इन्कम, कमी उत्पन्न. कमी उत्पन्न म्हणजे काय, ज्यांचं उत्पन्न 1135पेक्षा कमी आहे, $1135 कमी आहे दरडोई उत्पन्न. मध्यम उत्पन्नाचे 2 ग्रुप आहेत. निम्न 1136 ते 4495 आणि 4496 ते 1395. म्हणजे इथं किती येणार आहे 1136 ते 13935 आणि हायर म्हणजे काय 13935च्या वरचे, 13935च्या वरचे. ठीक आहे. नंतर काय म्हणलं आहे हे बाकीचे प्रश्न आहेत. राष्ट्रीय उत्पन्नात कमवलेलं उत्पन्न मोजलं जातं. राष्ट्रीय उत्पन्नात फक्त कमावलेलं उत्पन्नच घेतात, न कमवता मिळवलेलं उत्पन्न यात घेत नाहीत. म्हणजे बेरोजगार भत्ता याच्यामध्ये येणार नाही, लक्षात ठेवायचं आहे. नरेगा भत्ता पण याच्यामध्ये येणार नाही. जे बेरोजगार भत्ता येतो न कमवता मिळवलेलं उत्पन्न यात येत नाही. ठीक आहे. वृद्धांसाठी पेन्शन वगैरे, प्रसूती सहाय्य वगैरे ह्याच्यामध्ये येत नाही. कमावूनही लगेच न मिळालेलं उत्पन्न असते. राष्ट्रसंपत्ती म्हणजे काय, उपयुक्तता दुर्मिळ आणि हस्तांतरणीय असते. कोण, संपत्तीचे 3 प्रॉपर्टी महत्त्वाच्या आहेत. उपयुक्तता, दुर्मिळ आणि हस्तांतरणीय असते. ग्रॉस नॅशनल हॅपीनेस, आर्थिक स्वयंपूर्णता, आदिम पर्यावरण, सार्वजनिक जपवणूक, वाढ व कल्याणकारी लोकशाही. नेपाळमध्ये कोण, ग्रॉस, आता कशाचं काय दंगल झालेली आहे. NNP नेट नॅशनल प्रोडक्ट सस्टेनेबल फक्त पाहिजे. कसं पाहिजे NNPS म्हणजे काय आहे, सस्टेनेबल आहे. GNP मधून DM - DH केलं. DM - DH केलं. DM म्हणजे काय, उत्पादित भांडवली वस्तू घसारा, उत्पादित भांडवली वस्तूचा घसारा, पर्यावरण ऱ्हासाचा घसारा. DN म्हणजे काय, पर्यावरण, DN या DN पर्यावरण ऱ्हास, उत्पादित भांडवल वस्तूचा घसारा वजा पर्यावरण घसारा. इथं आतमध्ये जर कंस टाकला तर इथं बेरीज करावी लागणार. DM + DH. GNP - DM + DH उत्पादित भांडवली वस्तूंचा घसारा प्लस पर्यावरण ऱ्हासाचा घसारा. या गोष्टी याच्यात आहेत.